येवले अमृततुल्य प्रस्तुत ऑस्करवाडी पर्व दुसरं. बरं आता काही बोलणार आहे का? ते पानाकडेच बघत बसणार आहे. दरबारीला आम्हीच बोलायचंय. तुम्ही बोलत काय आबाळ कोसळणार आहे? आणि कोसळलं मग अयो, काय झालं? आबाळ कोसळलं. झालं पानसटपणा सुरू. पणावे नाही अजून. राहू दे, नाही सुरू आहे ना तेच बरे. काय राधी माकर की केस बरं, केस ऐक ना. खायचे ऐक ना, काय? तू त्या दिवशी तात्यांची दारू सोडायला जे काही केलं ना त्याच्याने तुला वाटतं एक फरक पडेल? हो का राधी, कसं आहे आपण आहे ना इलाज करायचा फक्त. आता गुण येतोय नाही येतोय तो लय नंतरचा भाग आहे. पण एक आहे बरं का, तवा धरणं तात्यांनी दारू सोडली आहे का ती सोडलेलीच आहे. आणि आता वाडीत बी कोणाला घेऊन देत नाही. चांगलंय. काय माहिती आता बघू. तुला काय झालं? तू का अशी शांत झाली? तुला या समजासाठी येळ आहे आणि माझं काय? आपण किती दिवस झाला भेटलो नाही, सध्या एक फोन पण नाही. तस काय गावाचा पूर्ण ठेका तूच घेतला आहेस. झालं का तुझं? झाल्यावर सांग, मग सांग तू. काय बोलू? अगं तसं नाही राहते. कसं झालं माहिती का, तुझा घेतलाय मोबाईल काढून आणि आता अशा वातावरणात भेटायची धडपड केली. नुसतं वावटळ नाही उडायचं. म्हणून म्हणलं जरा वातावरण शांत होईपर्यंत जरा गपगार बसायचं. मग आहेच की परत. मला ना दुसऱ्या कोणाच्या नावाची हळद लागली ना मग येतो भेटायला. अयो, पाखरू चिडलं वाटतं. नशीब तेवढं तरी कळलं. अनुभव गे एवढ्या वर्षाचा. बरं एक काम कर, लय दिवस झालं भेटलो नाही आपण. जरा लुळू दे आता आली असते. ए मांडीवर बिंडीवर काय झोपू नको. चल जाते मी आता. अगं थांब की. आज उशिरा गेले तर आई पुढच्या वेळेला सोडायची नाही. असं असतं वे राधे. तूच म्हणती एक तर भेटत नाही आणि भेटायला आले वाशी जातीस वे. थांब की जरा. एक काम कर, तुझी वाडीतली सगळी कामं झाली ना मग मला सांग, मग भेटू आपण. हा काय बोलते? अगं थांब, जाशील नंतर. नाही चल, खरंच निघते मी आज. आपण भेटू नंतर. हे असं असतं वे राधे. भेटू ना. कधी? तुझी कामं झाली की. परत तेच. अगं ये थांब की. कायला का आम्हालाच गरज आहे वय. अय विश्व्या, विश्व्या हो, आईला रातच्याला झोप झाली नाही वाटतं. आणि हे काय असलं जागा घातलाय आईला? जागा आहे होय. मग काय ते ट्रॅक पॅन्ट म्हणते त्याला, ट्रॅक पॅन्ट. अयो हा बरोबर आहे ना. आता तुम्ही शेवटी पुण्यातली त्याच्यामुळे तुम्हाला माहिती असेल त्याला काय म्हणतात. ए गाई बनेगत काय पुण्यातली? आईला आपण ऑस्करवाडीचाच आहे. आणि यायला का उशीर केला रे तू? ए मी बरोबर टायमाला आलोय, काय उशीर पिशीर नाही झाला मला. होय. आणि मग तू म्हशी मागला का नाही घेऊन आला येतानी? अरे दम केला का? तो काय मला भेटला नाही. येत असेल तो मागून. हा येत असेल मग फोन लाव की त्याला लवकर. तू लाव की फोन. मला लावायला सांगते फोन. अय विश्व्या, अरे गप का झाला? लाव ना सोन्याला फोन. अरे मोबाईल आहे पण बॅलन्स नाही. मोबाईल आहे पण बॅलन्स नाही. मग आहे ना गप या सावलीगत गारपड. गा आपल्या तिच्या आईला भडका होऊन टॉय टॉय बॉम्ब लायचं नाही. ठॉय ठॉय बॉम्ब लायचं नाही. अरे ऊन किती झाले ते कळते का तुला? हा आणि मग करवंदा नाही काही जायचं रे आपण. आईला विश्व्या, तू बार कायस कर. उगा आपलं काय बी बोलतोय निघाला लगेच कारव्यांदा नाही. हा तुला मोठा झालायस ना. आईला हे बियाणं तर निघाले कारवांदा नाही. सुरजा तू पण चल मोनीसाठी कारवांदा नाही. अरे तेवढीच मोनी पण खुश होईल. हे बरं ऐक ना. काय? काय नाही, चल जाऊ पुढं करवंद तोडाया. आईला मोठा झालता ना तू, मग काय जायचं रे? आला का विषय तसं नाही बाबा. म्हणजे अरे मला मुनी त्या दिवशी म्हणत होती तिला करवंद लय आवडतात म्हणून. चायला चल ना तेवढीच तिला करवंद आणू.
बेट पण घडून जाईल. चल चल. होय हा. तिच्यासाठी आणायचं म्हणतो. अरे तिला भेटत पर्यंत करवंदाच्या ब्या सुकून तिच्या ब्या ऋतून झाड उगवल की झाड. विश्व्या तू जरा आता बंद पड बर का. चायला मी आपलं काय बोलत नाही म्हणून चाललंय तुमचं. होय होय काय म्हणजे आम्ही कधी बी भेटल आणि काय बी करल, तुला काय करायचंय? असं होय आता कधी बी भेटल. अरे नाही तवा आम्हाला बरं दुकानात निरोप घेऊन लावतो र मुनीला मला भेटायला. बरं चल केला का विषय, आता जाऊ दे ना ते चल चल. होय चला की मग आता. आणि मग आपला सोन्या भाऊ. अरे सोने भाऊ पडू दे तिकडं. चायला यायचं असतं तर आतापर्यंत आला असतं तो. मग 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 चल 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 चल. उगाच आपल्याला हा. काय सोन्या भाऊ कुठे पडू दे? या आले का साहेब? कुठं चालले? कुठं चालले म्हणजे? चाललो आम्ही कारवंद तोडायला. आम्हाला तर वाटलं तुम्हाला काय रस्ता सापडत नाही आजच्याला. हा अजून लवकर यायचं ना दिवस मावळल्यावर. ए लय नका थोबाड उचकाटू. आणि अचानक काय करवून तोडायचं? अरे म्हणजे ते आपल्याचसाठी रे. चल आपल्यासाठी जायला आपल्यासाठी नाही मोनाताईसाठी. विश्व्या म्हणजे तसं नाही रे मला पण खायच्यात तशी. हा तुला शाळा करायला शिकलाय आजकाल. बरं चल सोन्या येतोयस का? चल जाऊ. जायचं कुठं पण? अरे आपल्या पटरवाडीच्या माळालाच करवंद आहेत ना. चाल एवढ्या लांब? हा एवढ्या लांब चालत जायचं होय? गाडी कुठे? गाडी बिडी काय नाही सोन्या आपल्या 2 पायचीच गाडी माळा तानीत न्यायची. चल जातानी ना आपल्या आंब्यांची पण राखण होईल ना म्हणून चालत जायची आपल्याला. मग जावा जावा तुम्ही. अरे तसं नाही सोन्या आपल्या कैऱ्या किती मोठे झाले ते पण बघू ना. चल ना सोन्या राव माझ्यासाठी चल. ह्याच्यासाठी आईला येतो. चल तू लवकर. तुझ्यासाठी. चल 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 चल. की, चल चल चला. चल लवकर. हे विश्व्या काय लय ऊन झाले आता. आंब्या खाली बसू आपण तुमच्या. अय विश्व्या काय तू आंब काय राहत नाहीत बघ आता. का काय म्हणजे? अरे आंब्याला किती बांडगोवा लागलेत बघ की. कुठे काय? अरे कुठं म्हणजे काय पत्कासारखं आपलं क्या लावलेलं असतं रे दर टायमाला. अरे वरती बघ 2 बांडगुळ. शाईला गोट्या पिंड्या तुम्ही इथं काय करता ना आंब्यावरती? आले उतरा आता ही किटलच टाकू का तुमच्या कॅप्टन? उतरा खाली. लागल लागल लवकर या खाली. हा का रे शाळा नाही होय तुम्हाला? शाळा सोडून इथं बसताय? अरे जायचे ना सोन्या भाऊ आता. अरे कधी जायचे? आंब्यावर विमान न्यायला येणार आहे काय तुम्हाला शाळेतून? नाही मग ती काय झालं गोट्याचा पाय मुरगाळला होता जरा. पाय मुरगाळला होय? झाडाव चढा नाही पाय मुरगाळला होय रे. अरे थापा तरी डोकं ठिकाण ठेवून मारा की. हा शाळेत का नाही गेला रे? तास सुरू आहेत तुमचे? हसतोय काय हसतोय काय? हा अरे तास सुरू झाले ते तुमचे. मग तासाला कोण जाणार? आम्ही. नको नको तुम्ही आता शाळाच बंद पडेल. ए तुला नको बोलू. लय बोलते का? तासाला काय केलं नाही? आपली जरा इंग्रजीचा अभ्यास राहिलेला. अरे लाज कशा वाटत नाही तुम्हाला? अभ्यास झाला नाही म्हणायला? अरे अभ्यासाचा आम्ही बी असं कटाळा केला म्हणून शिक्षण अर्धवट राहिलं आमचं. तसं नाही रे पण अभ्यास केला नाही तर काय बी नाही बघा. अरे मी पुण्याला गेलतो तेव्हा शिक्षण नाही म्हणून मला ना गालाच धुवायची वेळ आलती. आणि आता तर दिवसेंदिवस शहर गावाजवळ येऊ लागल्यात. मग तुम्ही तर ह्या स्पर्धेत कसं निभावं लागायचा तुमचा अभ्यास नाही केला तर? आणि काय म्हणताय ह्याचा पाय मुरगाळलाय? अरे थापा मारायच्या तर त्याला पण डोकं लावून ठिकाणी ठेवून मारा की थापा. कशाला स्वतः फसवता रे? आणि आई वडील काय आपल्याला आंब्यावर बसायला पाठवतात होय? पाठवतात का? आणि मग शिक्षणासाठीच पाठवतात ना. अरे तुमची गत पण आमच्यासारखी नको व्हायला म्हणूनच तुम्हाला सांगत असतो ना की शाळा शिका बाबांनो. हां पण तुम्ही काय ऐकत नाही. तुम्हाला जे करायचं तेच करता. अरे एकदा शाळा सुटली ना मग कळते शाळेची किंमत. हा उगाच आपलं काहीतरी नुसतं इथे येऊन बसायचं. मग तेव्हा वाटतं मी हे केलं असतं ते केलं असतं पण नंतर काय होत नसतंय. आणि ते गाळ्यातनी माळा का अडकावल्यात? काढती. शाईला शायनिंग करायला सांगा ना नुसती. आणि आता परत जर इकडे दिसला ना ही किटाड आहेत आणि तुमची केप्ट आहेत. दुसरं काय नाही काय. ज्याला चला त्याला निघा. त्याची जबाबदारी कळू द्या. उशीर होतोय चला. कारण ही अशी कर काढतात आपल्या गतच यांना कळाय नाही पाहिजे का अभ्यास करायचा? जाऊ दे मरू ज्याला त्याला ज्याचं त्याचं कळेल नाही. त्याचं नाही रे सुरच्या. अरे ह्यांना सांगितलं होणार नाही. आपल्यासारखा हाल झाल्यावर कळतेल ना मग त्यांना. आपण वेळ निघून गेल्यावर सांगायचं का? त्यासाठी आपण सांगतोय ना त्यांना त्यांनी करायला पाहिजे अभ्यास. गोट्या पिंट्या राग मानून घेऊ नका बरं का. जे काय बोलले ते तुमच्या भल्यासाठीच बोललोय आम्ही. आणि राग येत असेल ना येऊ द्या. नुकसान तुमचंच आहे परत.
अरे तुम्ही अभ्यासाचं महत्व समजून घ्या रे. सगळं समजलं आम्हाला आता आणि आम्ही आता अभ्यासच करणार. नक्की करणार का पण हो. नाहीतर उद्या परत दिसतील दुसऱ्याच्या आंब्यावरती नाही वेर. तर प्रेक्षक हो, तुम्हाला आजचा एपिसोड हा कसा वाटला ते आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा. आणि हा आपल्या रनआउट प्रोडक्शनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.